रत्नागिरी जिल्ह्याला 18 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट। या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवर छत जे होतं ते उडालंय। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम। पोहरादेवीत थंड पेयांची विक्री करणाऱ्या महिलेच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठं नुकसान, तर हवामान खात्याचा 20 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर। राहता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यासह अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपलं। अर्धा तास बसलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। 600 कोंबड्या, 24 मेंढ्यांसह 5 गाई म्हशी दगावल्या। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा सुळे परिसरात अवकाळी पावसाचं थैमान। शेतकऱ्यांच्या मका ज्वारी पिकांना फटका बसण्याची भीती। सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी। मालवण, आचरा, वैभववाडी भागात जोरदार पाऊस। आंबा, काजूचं मोठं नुकसान। जेजुरी गडावर मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे गडावर आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली। यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमुगाचं मोठं नुकसान। दारव्हा तालुक्यात बोथ, बिजोरा, दत्तापूर, मांकिन्ही या गावांमध्ये मोठं नुकसान भरपाईची मागणी। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे भुईमुगाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला। वाशिममधील शेतकरी चिंतित। वाशिम जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचा थैमान। काल झालेल्या पावसाने मालेगाव तालुक्यातील शिरपूर, जैन तीर्थक्षेत्रातील बसस्थानकातील साचलं पाणी, तर ग्रामपंचायतीच्या कामावर नाराजी। जालन्यात पाण्याअभावी डाळिंबाची फळबाग जमीनदोस्त। जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्प कोरडे, तर इतर प्रकल्पांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक। वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयात शिरलं पाणी। बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगाळाच्या सुतगट्टी गावात कार्यालयात पाणी। तासभर कोसळलेल्या पावसामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पाऊस। वैभववाडी ते तरेळे राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचं साम्राज्य। वाहन चालकांची कसरत। नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात 28.36% पाणीसाठा शिल्लक। नाशकात पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। निफाडच्या गोंदेगावमध्ये झाड कोसळल्याने गिरणी भुईसपाट। गिरणीचे मोठं नुकसान, गिरणी चालक जखमी। जळगावच्या गिरणा धरणातून पाण्यासाठीचं आवर्तन सोडलं। 10 ते 15 दिवस पाण्याचं आवर्तन होणार। पुढील 45 दिवसांसाठी पाण्याची गरज भासणार। लातूरच्या सामनगाव जवळील मांजरा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला भगदाड। उजवा कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया। पाणी बाजूच्या शेतात घुसल्याने तातडीने पाणीपुरवठा थांबवला। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर 43,845 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध। कृषी विभागाने दिली माहिती। धाराशिवमध्ये शेतकरी आणि पवनचक्की ठेकेदारांमध्ये वाद सुरू। ठेकेदार आणि शेतकऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी नियुक्त केलेली समिती निष्क्रिय। काळ्या पाण्याची सजा देण्याची ठेकेदारांकडून शेतकऱ्याला धमकी। सिंधुदुर्गच्या आचरामध्ये तरुणाने सुरू केलेल्या कोळंबी प्रकल्पात समाजकंटकांकडून विष प्रयोग। विष कालवलेली पिठाचे गोळे कोळंबी प्रकल्पात फेकल्याने तरुणाचं 18 ते 20 लाखांचं नुकसान। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई। अवैधरित्या जमवलेला खत साठा जप्त। वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमधून विनापरवाना जमवलेलं 456 पोते खत जप्त। भंडाऱ्यात 13 धान खरेदी केंद्र चालकांवर पणन विभागाची दंडात्मक कारवाई। प्लास्टिक बारदाण्यात खरेदी आढळून आल्याने कारवाई। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बाजार समितीत अतिक्रमण हटवून शेतकऱ्याच्या शेतमाल विक्रीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। कृषी उत्पन्न बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप मंत्र्याविरोधात परभणीत वंचितकडून निदर्शनं। मंत्री विजय शहावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्याच्या भोरमधील महुडे गावात बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा। विहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना। विहाराच्या लोकार्पणानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा।
सोलापूरमधील भाविकांकडून तुळजाभवानी देवीच्या चरणी 5.5 तोळे सोनं अर्पण. देवणगाव कुटुंबियांकडून देवीला दागिने अर्पण. देवणगाव कुटुंबियांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सन्मान. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. संपूर्ण कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील सावळी बहिणराव गावात जलजीवन मिशनची पाईपलाईन महिलांनी उखडून फेकली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा महिलांचा आरोप. 6 महिन्यांपूर्वी अधिवेशनात घोषणा करूनही शेतकरी बोनसपासून अजूनही वंचित. भंडाऱ्यातील भाजपच्या जिल्हा किसान आघाडीच्या महामंत्र्यांनी व्यक्त केली खंत. बोनस तात्काळ जमा करण्याची केली मागणी. भंडाऱ्यात शेतातील बोरवेलला पाणी लागलं. सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. अकोल्यात खरीप हंगामाच्या बियाण्यांच्या खरेदीला आजपासून सुरुवात. तर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कपाशीचे अजित 155 बियाणं उपलब्ध. गतवर्षी शेतकऱ्यांच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी संघर्ष करावा लागला होता. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा. पंढरपूर शहराचा नवा विकास आराखडा तयार. नवा आराखडा पाहण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेत नागरिकांची गर्दी. पावसाळ्यापूर्वी पूर्व भिवंडी शहरातील नालेसफाई 44,565 मीटर लांबीचे 135 नाले साफ केले जाणार. नालेसफाईसाठी 2,27,97,000 रुपयांचा खर्च केला जाणार. जळगावच्या रावेरवरून मुक्ताईनगरला जाणाऱ्या रस्त्याचे 3 तेरा मार्गाची अत्यंत दुरावस्था झाल्याने बैलगाडी नेणंही अवघड. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा राजुरा रस्त्याची दुरावस्था. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी. नांदेडच्या बिलोलीत कृषी पंप चोरणारे चोरट्यांना गावकऱ्यांनी पकडलं. 2 चोर पोलिसांकडे सुपूर्द. नांदेडच्या रामतीर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. अमरावती अकोला परतवाडामधील एकता ज्वेलर्सच्या दुकानावर 14 मे रोजी आयकरची धाड. पश्चिम विदर्भातील 5ही जिल्ह्यातील किमान 70% सराफा बाजाराची उलाढाल बंद. नागपूर पोलिसांकडून 24 तासात 51 लाखांचे एमडी ड्रग जप्त. 2 आरोपींना अटक. एका आरोपीचा पोलिसांकडून शोधही सुरू. पिंपरी चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरात कोयत्याने वार करून एकाची हत्या. पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. ज्ञानेश्वर बर्गे असं मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव.